नमस्ते मित्रांनो. एक खूप सुंदर लेख कालच्या सकाळच्या पेपरमध्ये सुनंदन लेलेंचा वाचण्यात आला. मी फारसा क्रिकेटचा चाहता नाही आहे, पण सुनंदन लेले दरवेळीच काहीतरी नवीन लिहित असतात आणि ते लिहित असताना मला तो लेख वाचण्यात आला. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, महत्त्व कान पकडणाऱ्याचं, म्हणजे जो कान पकडतो त्याचं महत्त्व काय, ह्याबद्दल त्यांनी तो लेख लिहिला आहे. तर त्यामध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत. एक पहिलं उदाहरण दिलं आहे त्यांनी सुनील गावस्करचं, की सुनील गावस्कर एकदा खेळत असताना त्याचा परफॉर्मन्स डाऊन झाला होता आणि तो परफॉर्मन्स डाऊन झाल्यावर तो पुण्याला त्याचे एक गुरु आहेत, त्या गुरूंचं नाव त्यांनी दिलं आहे. मी फारसा क्रिकेटमधला नसल्यामुळे मला नावं नाहीत लक्षात राहत, पण मी इथं वाचून दाखवतो. कमल भंडारकर. तर त्यांच्याकडे गेला. मग त्यांनी 2-4 बॉलर्सना बोलवलं आणि त्याला सांगितलं तू क्रिकेट खेळ. त्यांनी क्रिकेट खेळायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या पायाच्या हालचालीमध्ये थोडासा चूक होती आहे आणि ती चूक त्यांनी सुधारायला सांगितली आणि त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स सुधारला. त्यानंतर त्यांनी एक दुसरं उदाहरण दिलं आहे ते सचिन तेंडुलकरचं. तर ते सचिन तेंडुलकरला आचलेकर गुरुजींनी सांगितलं की तुझ्या सरावासाठीचा एक क्रिकेट सामना ठेवला आहे, तो तू खेळ आणि तिथं तू व्यवस्थित काळजी घे आणि व्यवस्थित कर. आणि त्याला ते सामन्यासाठी तिथं सोडलं आणि ते दुसऱ्या स्टेडियमवर, ब्रेबॉर्न स्टेडियम म्हणून काहीतरी आहे, तिथं ते गेले. जे सिनियर क्रिकेटर्स खेळत होते ते बघायला, तिथं काहीतरी आपल्याला बघायला मिळेल. आणि ते तर थोड्या वेळातच सचिन तेंडुलकर तिथं आला. सचिन तेंडुलकर तिथं आल्यावर आचलेकर गुरुजींनी त्याला विचारलं की अरे तुला मी तिकडं पाठवलं होतं, तू इकडं कसं काय आला? तर तो म्हणला मी असं झालं आहे. मग आचलेकर गुरुजींनी त्याच्या एक थोबाडात मारली. त्याच्या हातात डबा वगैरे होता, त्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या आणि त्याला म्हणले की सांग तू कसा खेळला, काय खेळला वगैरे हे सगळं. पण ती चपराक त्याला आयुष्यभर लक्षात राहिली आणि त्याच्या लक्षात आलं की सरावाशिवाय महत्त्वाचं दुसरं काही नाही आणि त्यांनी सरावाला महत्त्व दिलं आणि त्यानंतरचं सचिन तेंडुलकर डेव्हलप झाला. मग ह्यामध्ये त्यांनी लेलेंनी जे सांगितलं आहे ते 2-4 गोष्टी, त्यातनं घेण्याच्या काही गोष्टी आहेत ते त्यांनी सांगितलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या प्रसंगातून सचिन बरंच काही शिकून गेला. आचलेकर सरांनी मारलेली एक सनसनीक चपराक आपले चांगले काम करण्यासाठी चांगले काम कायमचं करून गेली. ते 2 प्रसंग सांगण्याचं कारण त्यांनी सांगितलं की आयुष्यात जर लहानपणी कॉलेज विश्वामध्ये मित्र मिळाला आणि तो चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणारा असेल आणि आपली कानउघडणी करणारे असेल तर समजावं की आपण बरोबर मार्गावर चाललो आहोत. आणि जर आपण ती चूक मान्य करणार नसू किंवा आपण त्या मार्गावर नसू तर मात्र आपण नक्कीच चुकीचं वागत आहोत. आपले दोस्त जर आपल्याला प्रत्येक गोष्टीला समर्थन करत असतील तर समजायचं की आपण चुकीच्या मार्गावर चाललेलो आहोत. त्यामुळं हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपला चुकीचा मार्ग आहे की नाही हे शोधण्यासाठी तसे मित्र तुम्हाला गाठावे लागतील. त्यानंतर कॉलेज जीवनानंतरही पुढच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी ते तिथं म्हणतात की मेंटर, इंग्रजी भाषेमध्ये मेंटर म्हणलं जातं, तर तो मेंटर तुमच्या आयुष्यात असला पाहिजे, कारण तो तुम्हाला या कामाच्या क्षेत्रामध्ये योग्य प्रगती कशी करायची, प्रगतीमध्ये तुम्ही कुठं चुकता आहात, काय चुकता आहात, हे सगळं तो सांगतो. त्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ह्या दोन्ही टप्प्यामध्ये, म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मित्र हा तुमचा मेंटर असतो किंवा एक सल्लागार, एक चांगला गुरु असतो. तसंच तुमच्या पुढच्या जीवनामध्ये ज्यावेळी तुमचं शिक्षण पूर्ण होतं त्यावेळी तुमचा मेंटर जो आहे तो चांगला असतो आणि तोच तुम्हाला योग्य सल्ला देत असतो की काय चांगलं आहे, काय नाही चांगलं आहे, योग्य मार्ग काय आहे, चुकीचा मार्ग काय आहे, हे सगळं सांगणारा जो गुरु आहे तो गुरु लाभला पाहिजे तुम्हाला. पण तो गुरु केव्हा लाभेल तर त्याच्या अगोदर शिष्य बनण्याची क्षमताही तुम्हाला अंगी आणावी लागेल. म्हणजे तुम्हाला योग्य शिष्यही व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला योग्य गुरु मिळेल. प्रत्येक फील्डमध्ये मित्रांनो मी नेहमी म्हणत असतो की तुमचा फायनान्समध्ये एक तुमचा गुरु पाहिजे, तुमचा हेल्थमध्ये तुमचा एक गुरु असला पाहिजे, त्याचबरोबर तुमचा फॅमिली रिलेशनशिपमधला एक गुरु असला पाहिजे, फ्रेंडशिपमधला एक गुरु असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये तुमचा एक वेगळा गुरु असला पाहिजे आणि एक त्याच्यावरचा एक सुपर इम्पोज गुरु असला पाहिजे. आणि हे सगळं जे आहे ते शक्य कशामुळं होतं तर तुम्ही चांगले शिष्य झाला तरच तुम्हाला चांगला गुरु मिळेल. तुम्ही चांगले शिष्यच नाही झाला तर तुम्हाला चांगला गुरु कुठनं मिळणार? त्यामुळे हे नीट लक्षात घ्या की चांगला शिष्य पण बनणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामध्ये त्यांनी पुढचं एक छान उदाहरण दिलं आहे की दुसरा एक विकेट कीपर जो आपल्या क्रिकेट मैदानातून लांब आहे तो म्हणजे रिषभ पंत.
त्याला झालेल्या अपघातातही ऋषभ पंत एकटाच त्या रात्री का गेला, त्याचे मित्र कुठं गेले होते, त्याच्या एखाद्या मित्राने त्याला का सांगितलं नाही की हे जो तू वागतोय ते चुकीचं वागतोय, आणि त्याला त्याचा कान पकडणारा मित्र त्यावेळी न मिळाल्यामुळं ऋषभ पंतला पुढच्या आयुष्यात काय जे भोगावं लागतंय ते आपण बघतोय. त्यामुळं हे लक्षात घ्या की सुनंदन लेलेसारखा व्यक्तिमत्वाचे असे काही चांगले लेख आले तर नक्कीच वाचले तर पाहिजेत. पण ह्यातनं सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टीचा बोध घेतला पाहिजे. एक तर तुम्हाला गुरु असला पाहिजे, तुम्हाला चांगला मेंटर मिळाला पाहिजे, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला चांगला मेंटर केव्हा मिळेल, ज्यावेळी तुम्ही चांगले शिष्य होताल तेव्हा. त्यामुळे चांगले शिष्य होण्याचाही प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू मित्रांनो. मला असंच काहीतरी नवीन सुचलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं आहे. थँक्यू.